सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यातील एकादशींना विशेष असे महत्त्व आहे. पद्यपुराणात सुद्धा कथा आहे की युगधर्म पाळण्यासाठी भगवान विष्णूने एकादशी देवीची उत्पत्ती केली. असं सांगण्यात आलेलं आहे की सत्ययुगात एकादशी देवी प्रगट झाली आणि तिने लोकांना उपवास, जप, ध्यान करण्याची प्रेरणा दिली. तर नारद मुनीने सुद्धा एकादशीचे मोठे महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे. तर हे एकादशीचं व्रत कोणी केलं पूर्वी असा आपल्याला प्रश्न पडतो. तर हे व्रत भक्त प्रल्हादाने हे व्रत एकादशीचं व्रत केलेलं आहे. तर कोणी म्हणजे आपल्याला कसं कळतं की एकादशीचं व्रत हे कोणी सांगितलं? तर हे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ या सर्व संतांनी एकादशीचे महत्त्व वारंवार सांगितलेले आहे. तर हे व्रत विष्णू भक्त, संत तसेच अनेक राजांनी सुद्धा हे व्रत केलेलं आहे. तर राजे लोक का करत होते की आपल्या प्रजेमध्ये सुख समृद्धी आणि आपलं राज्य व्यवस्थित चालावं याच्यासाठी सुद्धा हे व्रत करत होते. तर आज मी एकादशी व्रताबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर श्रावण असा पवित्र असा श्रावण महिना, भक्तिभाव, पूजा अर्चना आणि व्रत उपासांनी भरलेला असा श्रावण महिना. तर आणि हा पुत्रदा म्हणजे श्रावणात येणारी शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजे श्रावणी पुत्रदा एकादशी. तर आपण ह्याच्या एकादशीचं महत्त्व जाणून घेऊयात की कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं. तर ह्या व्रताचं पुत्रदा एकादशी येते शुक्ल पक्षामध्ये. तसे पाहिलं तर एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात म्हणजे महिन्याला 2 एकादशा येतात, एक शुक्ल पक्षातली आणि एक कृष्ण पक्षातली. तर आपण फक्त आज श्रावणातील पुत्रदा एकादशीचं महत्त्व आणि आज एकादशीचं महत्त्व ह्या दोनच एकादशी आपण पाहणार आहेत. कारण म्हणजे हा व्हिडिओ मोठा होतो तर एका व्हिडिओमध्ये एवढ्या एकादशा आपल्याला नाही सांगता येणार. तर आज आपण पुत्रदा एकादशी कशासाठी करायची? तर ह्या व्रत केल्यानं संतती सुख आपल्याला लाभते. संतती ज्यांना संततीचं म्हणजे ह्याची ज्याला संततीचं आहे की आपल्याला म्हणजे इच्छा आहे तर त्यांनी हे व्रत श्रावणातली एकादशी करावी. तर हे एकादशी ह्या व्रताने केवळ संतती सुखच नाही तर पूर्वजन्मातील व वर्तमानातील पापाचा सुद्धा नाश होतो असं सुद्धा सांगितलेलं आहे. अजून ह्याच्यावरच म्हणजे अजूनसुद्धा म्हणजे कुटुंब सुख समृद्धीसाठी म्हणजे घरात वादविवाद होत असले तर ते वादविवाद कमी होतात असं सुद्धा महत्त्व एकादशीचं सांगितलेलं आहे. तर हे व्रत कसं करायचं? आता मी तर म्हणलेलं आहे की हे 24 एकादशा असतात. तर 24 एकादशापैकी आपण हे मनोकामना करण्यासाठी म्हणजे अपत्य प्राप्तीसाठी जर आपल्याला करायचं असलं मनोकामना तर आपण आधी संकल्प करावा. कोणत्या ह्याच्यामध्ये मी आधी सांगत असते की संकल्प आधी करावा. संकल्प केल्याशिवाय व्रत करता येत नाही. तर संकल्प काय करायचं की असं झालं म्हणजे आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची देवासमोर आणि हे झाल्यानंतर किती करायचे ते देवाला सांगायचे आणि त्या प्रमाणे आपण एकादशी करायच्या. तसं तर शास्त्रधर्माप्रमाणे 11 एकादशा करा असं सांगितलेलं आहे. तर 11 एकादशा का सांगितले आहेत की हे 11 एकादशा देवाला 11 अंक आवडतो म्हणून 11 एकादशा सांगितलेल्या आहेत. तर एकादशाचं आपण हे किमान हे श्रावणातल्या तरी 2 एकादशा कराव्यात. तसं तर चातुर्मासातल्या एकादशा कराव्यात. पण आता आपल्याला तब्येतीनं नाही साथ दिलं किंवा करता नाही आलं तर किमान श्रावणातल्या तर एकादशी हे 2 एकादशा करावा. कारण श्रावण हा असा पवित्र महिना आहे, महादेवाला प्रिय आहे. तर त्याच्यामध्ये आपण छोटं जरी व्रत केलं तर त्याचं शतपटीनं होतं हे मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एकादशी व्रत हे आवर्जून करावं महिला वर्गाने. आणि थोडंसं अवघड आहे कारण फुल डे उपास असतो. तसं तर इथं फलाहार घ्या म्हणून सांगितलेलं आहे. तर फलाहार वगैरे घेऊन आपल्याला कलियुगात व्रत करता येत नाही. आपण उपवासाचा पदार्थ किंवा साबुदाणा, उसळ, भगर हे खाऊन सुद्धा आपण हे व्रत करू शकतो. आपण हे व्रत करायचं आहे. किमान 2 हे तर करायचं. तर कसं करायचं हे व्रत? तर आपण आपली दिनचर्या झाल्यानंतर आपण पांढरं किंवा पिवळं रंग घालायचा एकादशीच्या दिवशी आणि तिथं पाट मांडायचा ह्याच्यावर चौरंग किंवा पाट जो आपल्याकडे उपलब्ध आहे. तर तिथं विठ्ठल रुक्मिणीचा फोटो ठेवायचा किंवा विठ्ठल रुक्मिणीची पितळेची मूर्ती असते ती मूर्ती ठेवायची. त्याला गंध, फूल, तुळशी दल, धूप, दीप अर्पण करायचं सगळं म्हणजे समई, धूप. मी प्रत्येक वेळेस सांगत असते की
पूजा अशी मांडायची की आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे. कलश स्थापना आणि फुलं तर आपण पिवळेच आणायचे, नाही जमले तर जे आहे उपलब्ध तेच व्हायचे. त्याच्यानंतर आपण आरती करायची विठ्ठलाची, म्हणजे आधी गणपतीची करायची, मग विठ्ठलाची करायची. आता नैवेद्यासाठी आपण उपासाचंच पदार्थ दाखवायचे, फळं दाखवायचे, जे आहेत ते फळं दाखवायचे. तर दाखवल्यानंतर आपण हे करायचं 11, तसं तर मनोकामना ज्याला करायची आहे तर त्यांनी संतांनी असं सांगितले की 11 सलग एकादशा भक्तिभावाने केल्या तर मनोकामना ही पूर्ण होतेच असं सांगितलेलं आहे. तर आपण करायचं, समजा 11 एका दिवस होत नसल्या तर आपण देवाला सांगायचं की मी 2 करणार आहे, 5 करणार आहे. तर असं आपण सांगून सुद्धा हे व्रत सुरू करू शकतो. आणि हे मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ह्याचं आपण उद्यापन करायचं आहे. तर उद्यापनाला सुद्धा आपण मेहून सांगायचं, आणि मेहून सांगितलं आपण विठ्ठल रुक्मिणीची जशी पूजा अर्चना करतो तशाच पद्धतीनं मेहून बोलवायचं, आणि मानपानसुद्धा सवासणीचा सगळा द्यायचा, छान गोड असा स्वीट असा पदार्थ करायचा, आणि ह्याचं उद्यापन करायचं. उद्यापन कधी करायचं तर उद्यापन आपलं मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हे उद्यापन करायचं. तर उद्यापन का करायचं ते आधीच सांगितले की देवाला आभार मानायचे. तर उद्यापन केलं तर काय, एक तर व्रताला पूर्णत्व येतं आणि आपलं पुण्य अनेक पटीनं वाढतं असं सुद्धा सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण विठ्ठल रुक्मिणीची श्रावण महिन्यातलं हे पवित्र असे एकादशी करून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्चना करून भक्तिभावाने उपवास करणं अत्यंत पुण्यकारक असं मानलेलं आहे. म्हणून हे व्रत आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे. आणि ज्याला जे अपत्य प्राप्तीसाठी तर हे व्रत करावंच असं मी सांगते, कारण नावच आहे त्याचं पुत्रदा एकादशी. तर पुत्रदा एकादशीसाठी एक अनुभवसुद्धा अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की एक राजा होता की त्याला अपत्य नव्हते, त्याने पुत्रप्राप्तीसाठी संताकडून उपाय विचारला. तर संतांनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. त्याने ते व्रत केलं आणि त्याला गुणवान पुत्र झाला. तेव्हापासून त्या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं. तर हे त्याच्यामुळं हे नावसुद्धा एकादशीचं पुत्रदा एकादशी असं पडलं, राजाने केलं म्हणून. आणि त्याच्यासाठी अपत्यप्राप्तीसाठी हे व्रत खूप जण म्हणजे पहिले केलेले आहेत. तर अजूनही कोणाची मनोकामना असलं तर ते करू शकतात. आजा एकादशीचं काय महत्त्व आहे तर पूर्व जन्मातील किंवा वर्तमानातील सुद्धा पापांचा नाश होतो. आजा एकादशी ह्याच्यात श्रावणामध्येच आहे, ती पण कृष्ण पक्षामध्ये आलेली असते. एक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षातली आणि एक कृष्ण पक्षातली. तर पुत्रदा एकादशी ही शुक्ल पक्षातली एकादशी आहे आणि ती आजा एकादशी ही कृष्ण पक्षातली आहे. तर आपण अशा पद्धतीने हे व्रताचं उद्यापन करायचं. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हे उद्यापन करायचं. आणि सगळ्या एकादशीचे महत्त्वसुद्धा वेगवेगळे आहेत. प्रत्येक एकादशी 24 एकादशी आहेत मी सांगितल्याप्रमाणे. तर आता मी आज व्हिडिओमध्ये 2च एकादशा सांगितलेल्या आहेत. त्या प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा. तर त्या एकादशीचं सुद्धा मी महत्त्व व्रत वगैरे व्हिडिओ बनवेल आणि सांगेल तुम्हाला. अशा पद्धतीने हे व्रत करायचं एकादशीचं, आणि श्रावणामध्ये त्याची पूजा एकादशीची अर्चना करायची आणि विठ्ठल रुक्मिणीची कृपा आपण प्राप्त करून घ्यायची. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे. थोडक्यात म्हटलं तर मी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात शांती, ऐक्य आणि मंगलमयता टिकून राहते असंच मी म्हणू शकते. म्हणून आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं एकादशीचं व्रत आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि अपत्यप्राप्तीसाठी तर मी सांगितलेलंच आहे. तर हे असं व्रत आहे आणि आवर्जून आपण करावं. उद्यापनाला आपला यथाशक्तीप्रमाणे करावं. अन्नदान तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जिथं आहे गरज अन्नदानाची तिथं द्यायचं, अनाथ आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये. आणि ज्यांना गरज आपली म्हणजे आपण जेवढी मदत करता येईल आपल्याला तेवढी आपण मदत करायची. त्याला तर ते पुण्य तर अनमोल आहे, म्हणजे त्याचं पुण्याचं आपल्याला लाभ मिळतोच आहे. असं आपण जर हे पुण्य केलं तर. ह्या पवित्र अशा श्रावण एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण केलेली ही अर्चना. शुभ श्रावण मास. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.